लोकसभेला आपली भूमिका उद्धव ठाकरे असतील, अगदी फडणवीस असतील, त्यापासून सगळे मिटकरीपासून सगळे महाराष्ट्रातले नेते एकमेकाला एकेरी भाषेत सुनावतायत, एकमेकाबद्दल नको ते वाभाडे काढतात. राजकारणाचा हा कुठला स्तर म्हणायचा, किती खाली चाललंय आणि हे कुठपर्यंत खाली जाणार. माझं याच्यावरती अनेकदा बोलून झालं, कळलं का? काय आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही पहिलं दाखवायचं बंद कराय ना. तुमची लाईट बंद होतील का रे? पहिले लाईट बंद कर, बंद कर लाईट. लाईट बंद. मुळात पहिल्यांदा तुम्ही हे दाखवायचे बंद करा या लोकांना, कळलं का? कुठे बोलतील? या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी डोकी फिरली आहेत. असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते. सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ना, ते राहायचे बंद करा, आपोआप बोलायचे बंद होतील. एवढे सुज्ञान आहेत, तुम्ही गाणं लावा ना पहिलं त्याला. एवढे सुज्ञान आहेत आपली पुढारी. सुज्ञान आहेत म्हणजे पुढे बोलतील. नाही खासगी आता सोशल मीडिया झालाय, स्वतःच व्हिडिओ काढून टाकताय. सोशल मीडिया बघा, प्रश्न असा आहे, सोशल मीडियावरती काय यायचं ते होऊ देत, ते काय सगळेच बघतात असं नाहीये. पण चॅनल तर लोक बघतात की नाही, बरोबर की नाही? सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईलवरती येईल, पण चॅनलमध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं ना. एकदा करून तर बघा प्रयोग. मध्यंतरी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात मणिपूरचं स्थिती निर्माण होईल असं सांगितलं होतं. तशी परिस्थिती आहे का मुद्दामून जाणीवपूर्वक पेरायचं? नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये. कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे. त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं? महाराष्ट्राला आपली जी भूमिका होती, जरा 1-2 मिनिटं. लोकसभेला जी आपली भूमिका होती, त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण नेमकं काय तर आपण काय झाल्याचा विषयच नव्हतं. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो. नाही साहेब, मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू, महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासन दिली होती, बेरोजगारी संपू, ही तिन्ही सोडली. बाकीच्याच कृतीवर म्हणजे बाकीच्याच मुद्द्यावरती हे चालू आहे. 2009ची माझी भाषणं काढून बघा, कोणी मला साथ नाही दिली. हे मुद्दे आहेत. प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर. बरोबर. आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. मग याला जबाबदार कोण, मोदी आहेत का अमित शहा का दोघेही? दोघेही. साहेब, मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाकडे सध्या कसं बघतो? त्यांच्या पाठीमागे खूप मोठं विधानसभा ब्लूप्रिंट सारखे प्रयोग केले, सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता. आता समोर असताना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय? महायुतीमध्ये जर 2 मिनिटं थांबा रे. मी कुठे चाललोय का मला जरा सांगा. प्रश्नांची आपली घाई. ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. ब्लूप्रिंट मांडली होती आपण, लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका सामोरे येतात. यावेळेस कसे मुद्दे असणार आहेत काय? मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की ती जी ब्ल्यू फिल्म आणली होती मी म्हटलं की मी ती आणली असतं तर बरं झालं असतं किंवा पाहिली तरी असतं. ब्ल्यूप्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ब्ल्यूप्रिंट कुठे गेली, ब्ल्यूप्रिंट अजून आलेलं नाही.
ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचले काही नाही. मी म्हटलं ते दुसरं आणलं तर बरं झालं असतं, घराला पाहिलेली असते, आतावर पाठ पण झाली असेल. शांत झालं. साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दोन्हीकडून जे स्टेटमेंट येत आहेत किंवा त्यांची जी जवळीकता वाढताना दिसून येते आहे त्याबद्दल तुम्ही अगोदरच भाष्य केलेलं होतं. विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर ते दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय? ते आले की त्याला विचार, त्यांची काही गॅरंटी आहे का? काय कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय त्याची काय कळलंय का आपल्याला? साहेब, वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का म्हणजे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना? कारण तशी चर्चा वरळी विधानसभा मतदारसंघात ते कोण कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाही. आता आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38,000 मतं आहेत आणि यावेळेला लढवणार निवडणूक. संदीप देशपांडे यांना उमेदवारी मनसेकडनं मिळणार का अशी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे संदीप देशपांडेची. तर त्या नावावर शिक्कामोर्तब होईल का मनसेकडनं तुमच्याकडनं? यादी येईल का बघा. सर, सुप्रीम कोर्टाने अलीकडे निकाल दिला आहे SC आणि STच्या उपवर्गीकरणाबद्दल, त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय? आणि मला जातीतलं काही कळत नाही. मला या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही. माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही. आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तरं शोधतो. त्याच्यात खास म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये, म्हणजे जे खास करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उंचावलेले आहेत तरी ते राखीव जागांमध्ये उदाहरणार्थ रामदास आठवले कोट्यावधीची इस्टेट असेल या मंडळींची, तर ते फायदा त्यांना हे ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही? दिसतं ना. विचारतोय नाही रामदास त्यांचे जर मी तुम्हाला विचारतोय ऑन रेकॉर्ड बोलताय. ऑन रेकॉर्ड निवडणुकीमध्ये त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचलं की त्यांचं इस्टेट किती आहे ते सगळं दिसून येतं. नोकरी आणि शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं. आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला. आज साधी गोष्ट आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवते मला, 3-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे. हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगात असली प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला असं मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहे बरोबर. म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतो जिल्हा परिषद सगळ्या गोष्टी येत जातात. मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात म्हणजे बनत जातात बरोबर की नाही. मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल मागचं रेल्वेचं आंदोलन. युपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही.
त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली. सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.